नमस्कार. तर आज आपण पहिल्यांदा केक पुण्यामध्ये डिलिव्हर करतोय. सो खूप एक्सायटेड आहे आणि हे आहे आपलं लोकेशन. तर हा केक मी कसा बनवला, कसा नेला आणि कसा तिथे अरेंज केला हे तुम्हाला बघायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा, तुम्हालाही खूप आवडेल. तर केक मी आदल्या दिवशी आयसिंग केलं, लास्ट फिनिशिंग दुसऱ्या दिवशी सकाळी केलं आणि 4-4:30 वाजता मी निघालो पुण्यासाठी. आता तुम्ही बघू शकता मी एवढा एक्सायटेड आहे जायला की सांगायचं नाही. बट मनामध्ये एक भीती पण होती की यार एवढा लांब केक पहिल्यांदा घेऊन जातो, व्यवस्थित जाईल का नाही याची गॅरंटी मला नव्हती. बट काय नाही, व्यवस्थित आम्ही सगळेजण केक घेऊन तिथे पोचलो. माझ्याबरोबर होता माझा फ्रेंड ताबेश आणि माझ्या मामाची मुलं शुभम आणि वेदन. फर्स्ट थँक्यू मी त्यांना बोलेन, कारण की त्यांच्यामुळे या गोष्टी मला इथे पॉसिबल झाल्या. तर आम्ही पोचलो, त्यानंतर आम्ही गेलो केक अरेंज करायला. पिंक आणि पर्पल कॉम्बिनेशन होतं, तर इथं केक मी छानपैकी अरेंज करून घेतला आहे आणि केक मी तिथं गेल्यानंतर सेट केलं, कारण की ट्रॅव्हलिंगमध्ये इनकेस जर काही निघालं किंवा तुटलं असतं तर ते मला करता आलं नसतं. त्यामुळे म्हणलं ऑन द स्पॉट सगळा केक व्यवस्थित सेट करायचा. बटरफ्लाय थीम होती, त्यामुळं केकवर ऑलमोस्ट सगळे बटरफ्लाय होते, गोल्डनचे बॉल लावले होते आणि एक हॅपी बर्थडेचा टॅग तुम्हाला दिसतच असेल तेही लावून घेतलेलं आहे. आणि हा केक आपला खूप ट्रेंडिंग आहे. तर इथं आपला केक झाला सेट करून. हा आहे आपल्या केकचा फायनल लुक. कसा झाला आहे केक कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर फॉलो नक्की करा. थँक्यू.